ठीक आहे. ओके, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक आपण आज बघितलं, स्टार्ट केलेला आहे बघा. स्टार्ट केल्यानंतर त्यामध्ये एक्सरसाइज 1.1 हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपण फिनिश केलेला आहे. आता यानंतरचा सेकंड पॉइंट जो होता तो आपण मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केला होता, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर. त्यामध्ये व्हॉट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देर आर थ्री कंडिशन. डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तो फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता एक्सरसाइज 1.2 मधले आपल्याला काही क्वेश्चन बघायचे. यामध्ये फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर असा क्वेश्चन असतो. क्वेश्चन आहे नंबर 1, z इज इक्वल टू -8 - 6i. दिस इज द क्वेश्चन. ओके, याचा आपल्याला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचे, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. यू नो, ऑल ऑफ यू, z is denoted the complex number and complex number is also written as a plus ib, where a is real number, b is imaginary number, and I is equal to under root -1. I is equal to under root -1. Okay, इथे स्टार्टिंगला आपण जर व्हॅल्यू ऑफ z ही पुटअप जर केली ऍज इट इज a plus ib is equal to -8 - 6i. ठीक आहे. आपल्याला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचंय. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा काय करायचंय, स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचंय. आपलं एम काय बघा, टू कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. दिस इक्वेशन इज ऑल्सो रिटन ऍज a plus ib is equal to under root -8 - 6i. जो कॉम्प्लेक्स नंबर गिव्हन आहे तो तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये राईट अप करणार, इज इक्वल टू झेड और z इज इक्वल टू a plus ib. ओके, आता याचं स्क्वेअर रूट आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करताना इथे स्टार्टिंगला आपल्याला हा स्क्वेअर रूट कॅन्सल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण इथे आपण असं म्हणूया, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दिस इज अवर इक्वेशन नंबर स्टार. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं ते राईट अप करू बघा आपण. a plus ib ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -8 - 6i. ही स्टेप भेटणार आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने जर ह्या ब्रॅकेटला सिम्प्लिफाय केलं तर इथं तयार होईल a स्क्वेअर प्लस 2abi प्लस ib स्क्वेअर इज इक्वल टू -8 - 6i. ओके, यामध्ये बघा ही स्टेप समजून घ्या व्यवस्थित. a स्क्वेअर प्लस 2abi. आता इथं i प्लस इथं i चा पण स्क्वेअर तयार होईल आणि b चा पण स्क्वेअर तयार होईल, इज इक्वल टू -8 - 6i अशी टर्म्स आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. बघा, i स्क्वेअर इज इक्वल टू -1. ही व्हॅल्यू इथं पुट केली तर प्लसचं मायनस होईल. मग इथं काय उरतं, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा b स्क्वेअर मी पुढे लिहिला, प्लस ट्वाइस abi इज इक्वल टू -8 - 6i. ठीक आहे. इथपर्यंत बघा ह्या कंडिशन आपल्या ऍज इट इज क्लिअर झाल्या. आता क्लिअर झाल्यानंतर बघा पुढच्या स्टेपला आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी नंबर कम्पेअर करायचे. हा तुमचा रिअल नंबर झाला, हा -8 रिअल झाला, हा आय असल्यामुळे हा इमॅजिनरी झाला. ओके, मग ह्या पुढच्या स्टेटमेंटमध्ये कम्पेअर असं म्हणूया इथं LHS अँड RHS. व्हॉट, a स्क्वेअर नंबर 1 a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू -8. दिस इज अवर रिअल नंबर. इमॅजिनरी नंबर बघा, ट्वाइस abi. नंबर 2 ट्वाइस abi इज इक्वल टू -6i. याला राईट अप कसं करणार आपण, ट्वाइस ab इज इक्वल टू -6. याला अजून राईट जर केलं, एका व्हेरिएबल एका कॉन्स्टंट नंबर फॉर्म मध्ये जर याला कन्व्हर्जन केलं तर b इज इक्वल टू आपल्याला इथे व्हॅल्यू भेटते -6 अपॉन ट्वाइस a. ही व्हॅल्यू आपल्याला इथे भेटते. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ओके, आता b इज इक्वल टू -6 अपॉन ट्वाइस a. हे जे क्वेश्चन आहे सेम टाईपचे क्वेश्चन सॉल्व्हिंग करायचे आपल्याला. प्रत्येक स्टेप याच्या लक्षात ठेवायच्या सर्वांनी. प्रत्येक एक्झाम्पलला स्टेप सेम असणार आहे. इक्वेशन 1, इक्वेशन 2, यानंतर एकतर a इज इक्वल टू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा किंवा b इज इक्वल टू करा, चालेल, कुठलीही व्हॅल्यू घेतली तरी चालेल. बघा, मग ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची. b इज इक्वल टू इथं व्हॅल्यू जर पुटअप केली तर तुमचं पुट इन 1 मध्ये जर पुटअप केली बघा तर a स्क्वेअर ऍज इट इज मायनस b ची व्हॅल्यू आहे -6 अपॉन ट्वाइस a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -8. ठीक आहे.
याचं पुढचं जर सिम्प्लिफिकेशन केलं आपण तर हा ए स्क्वेअर मायनस मायनस 6 चा स्क्वेअर 36 अपॉन 4a² इज इक्वल टू -8. याला अजून जर सिम्प्लिफाय केलं तर -4a² इकडे मल्टिप्लाय जर केला तर 4a⁴ मायनस 36 इज इक्वल टू हा 4a² इकडे जर गेला तर -36a² अशी टर्म्स तयार होईल. ओके, -36 जर इकडे शिफ्ट केला तर 4a² प्लस 36a² मायनस 36 इज इक्वल टू 0 अशी स्टेप तयार होते बघा. ठीक आहे, मग यामधून जर आपण 4 कॉमन घेतला, 4 आउट साइडला जर घेतला तर 4 इंटू ब्रॅकेटमध्ये a² a⁴ त्यानंतर प्लस 9a² मायनस 9 इज इक्वल टू 0 अशी टर्म्स आपल्याला भेटणार आहे. मग आता यामध्ये आपल्याला असे काही डिजिट शोधायचे बघा. डिजिट शोधताना डिजिट इथं सर्च करावं लागणार आहे. ओके, आता बघा सॉरी इथे 32 32 हिअर 32 ओके. आता यामध्ये आपल्याला असे 2 डिजिट शोधायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन हे -9 येतं आणि ऍडिशन त्याची 8 येते. हा 4 इथं मल्टिप्लाय तिकडे जाऊन 0 होऊन जाईल. a⁴ प्लस 8a² मायनस 9 इज इक्वल टू 0. 9 ला डिवाइड करायचं, -9 प्लस 9 -1 अशा 2 डिजिट मध्ये याला डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर बघा a⁴ याचं मल्टिप्लिकेशन कसं येईल प्लस 9a² मायनस a² मायनस 9 इज इक्वल टू 0. याच्यामधून जर a² कॉमन घेतला, a² मध्ये काय राहील a² प्लस 9, इथून -1 जर कॉमन घेतला तर a² प्लस 9 इज इक्वल टू 0. पुढच्या ब्रॅकेटला a² प्लस 9 इंटू a² मायनस 1 इज इक्वल टू 0 अशी स्टेप भेटते. त्याच्या पुढच्या स्टेपला a² प्लस 9 इज इक्वल टू 0 और a² मायनस 1 इज इक्वल टू 0 असं नेक्स्ट इक्वेशन भेटतं आपल्याला. इथे बघा a² इज इक्वल टू -9 और a² इज इक्वल टू 1. स्क्वेअर हा कधी निगेटिव्ह नसतो, म्हणजे ही कंडिशन पॉसिबल नाही. दॅट इज a² इज इक्वल टू 1. आपल्याला a च्या व्हॅल्यू 2 भेटत आहे. a इज इक्वल टू प्लस और -1, a इज इक्वल टू प्लस और -1 अशा 2 व्हॅल्यू भेटत आहे. मग ती जी व्हॅल्यू आहे a इज इक्वल टू प्लस और -1 ते इक्वेशन ह्या 1 मध्ये पुटअप करायच्या. यामध्ये पुटअप केल्यानंतर इक्वेशन 1 मध्ये पुट बघा नंबर 1 पुट a इज इक्वल टू प्लस और -1 इन इक्वेशन नंबर 1. या 1 मध्ये पुटअप केल्यानंतर बघा स्टार्टिंगला a इज इक्वल टू 1 जर पुट केली तर b इज इक्वल टू -3 भेटणार आहे. नंबर 2 a इज इक्वल टू जर -1 पुटअप केलं तर b इज इक्वल टू इथं a इज इक्वल टू जर -1 पुट केली तर b इज इक्वल टू इथे व्हॅल्यू भेटते 3. ओके, मग याचं जे स्क्वेअर रूट आपण कॅल्क्युलेट करत होतो इथे बघा इक्वेशन स्टार मध्ये तर एकदा a इज इक्वल टू जर 1 पुट केलं तुम्ही a इज इक्वल टू इथं जर 1 पुट केलं व्हॅल्यू तर आपल्याला इथे व्हॅल्यू भेटते बघा a इज इक्वल टू 1 दॅट इज 1 प्लस I into -3 that is 1 minus is equal to under root -8 minus 6i or another value plus put here, then our equation is 1 plus or minus 3i is equal to the square root. कॅल्क्युलेशन प्रत्येक एक्झाम्पलला सेम असेल. स्टार्टिंगला कम्पेअर करायचं, स्क्वेअरिंग करायचं, LHS RHS कम्पेअर करून घ्यायचं. कम्पेअर केल्यानंतर एक व्हॅल्यू कन्वर्ट करायची, एक तर a ची b मध्ये किंवा b ची a मध्ये. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इथे क्वाड्रेटिक फॉर्म मध्ये जनरल आपला बेसिक क्वाड्रेटिक इक्वेशनचा रूल यूज करायचा आणि फॅक्टर कॅल्क्युलेट करायचे. आणि फॅक्टर कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्या व्हॅल्यू ए आणि बी च्या त्या फायनली इथे ऍज इट इज पुटअप करायच्या. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. या अगोदर आपण स्क्वेअर रूटचं एक्झाम्पल बघितलं. सिमिलरली उरलेले बाकीचे एक्झाम्पल ऍज इट इज सॉल्व करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल solve the following quadratic equation. Complex quadratic equation is given as 8x square plus 2x plus 1 is equal to 0. आता जनरली याचे फॅक्टर पडत नाही बघा. जनरली याला सिम्प्लिफाय करण्यापेक्षा आपण याचे क्वाड्रेटिक फॉर्म्युलेनुसार जर फॅक्टर पाडले तर इझी जाईल. You know, all of you, what is the formula for quadratic equation? We know that the quadratic equation what ax square plus bx plus c is equal to 0. This is our standard form of quadratic equation. Comparing जर केलं क्वांटिटीला तर a is equal to 8
b is equal to 2 and c is equal to 1. This is our formula. फॉर्म्युला इक्वेशन बरोबर कम्पेअर केला. a is equal to 8, b is equal to 2, c is equal to 1. ओके, याचा डिस्क्रिमिनेंट जर कॅल्क्युलेट केला आपण, डिस्क्रिमिनेंट दॅट इज डेल्टा or d is equal to b square minus 4ac. b what? 2 square is equal to 4 minus 4 into 8 into 1, that is 4 minus 32, that is minus 28. Delta is less than 0. Delta d is less than 0. मग याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला रूट कॅल्क्युलेट करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करायचा. x इज इक्वल टू x हा व्हेरिएबल दिलेला आहे या इक्वेशन मध्ये. फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट डी अपॉन टॉइस ए. ओके, x इज इक्वल टू मायनस बी दॅट इज 2 इथं आहे, हा मायनस 2 प्लस और मायनस अंडर रूट मायनस 28 अपॉन 2 इंटू याची व्हॅल्यू आहे 8. ओके, याला पुढे जर राईट केलं तर x इज इक्वल टू मायनस 2 प्लस और मायनस 28 इंटू मायनस 1 अशी ऍडजस्टमेंट केली मी अपॉन 16. इथे हा मायनस 1 जो आहे 28 ला मल्टिप्लाय अशी ऍडजस्टमेंट केली. अंडर रूट मायनस 1 ची व्हॅल्यू जी येते x इज इक्वल टू मायनस 2 प्लस और मायनस 28i अपॉन 6. ही आपली x इज इक्वल टू रूट भेटत आहे आपल्याला. अंडर रूट 1 ची व्हॅल्यू आहे i. मग आपल्याला दोन टर्म्स भेटणार आहे, पहिला प्लस मध्ये भेटणार आहे आणि दुसरी मायनस मध्ये. या दोन्ही पण व्हॅल्यू कंबाईन मध्ये आपण अशी राईट अप केल्या. मायनस 2 प्लस और मायनस अंडर रूट 28i अपॉन 16 x इज इक्वल टू. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल 2x स्क्वेअर मायनस रूट 3x प्लस 1 इज इक्वल टू 0. सेम प्रोसेसने याला सॉल्व्ह करायचं. यू नो क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, compare this quantity here. A is equal to 2, b is equal to minus root 3 and c is equal to 1. Okay, आता या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपण t और डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू ही व्हॅल्यू साइडला कॅल्क्युलेट करूया. 4ac b स्क्वेअर मायनस 4ac. ओके, b इज इक्वल टू अंडर रूट मायनस 3 दॅट इज मायनस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 1 मायनस रूट 3 चा स्क्वेअर येतोय 3 मायनस 8 that is minus 5 less than 0. डेल्टा और d is equal to. 3 कंडिशन आपण बघितलेलं आहे. जर तुमचे रूट जर निगेटिव्ह येत असेल, d is equal to डिस्क्रिमिनंट जर तुमचा निगेटिव्ह आला तर त्याला कॉम्प्लेक्स रूट्स भेटतात आपल्याला. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्हिंग करताना आपल्याला कॉम्प्लेक्स रूट भेटणार आहे. फॉर्म्युला आहे आपला x is equal to minus b plus or minus under root here only write d upon twice a, that is x is equal to minus b, value minus b that is under root 3 minus minus plus or minus under root minus 5 upon 2 into value is 2, that is x is equal to root 3 plus or minus here write 5 into I upon 4. This is our root in complex number form. दोन टर्म्स as it is आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये भेटतात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड वन 3x square minus 7x plus 5 is equal to 0 and x square minus 4x plus 13 is equal to 0. सेम प्रोसेसने हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करायचा. वेन गिवन डिस्क्रिमिनंट इज निगेटिव्ह देन गेटिंग द गिवन रूट्स आर कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म. ओके, इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड जे फॉर्म्युला आपण डिस्कस केलेला आहे त्याचा इथे यूज करायचा आहे आणि याचे रूट जे आहे ते सायमल्टेनियसली तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, यामध्ये आता उरलेला जो नेक्स्ट पॉइंट असेल आपला कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म मधले जे रूट आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर ते आपण ज्यावेळेस आपलं नेक्स्ट लेक्चर होईल त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. ओके, तर हे कम्प्लीट करून घ्या सर्वांनी.